पुण्यामधल्या ससून रुग्णालयामध्ये उंदीर चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे। आयसीयू मध्ये या रुग्णावरती उपचार सुरू होते, तर उपचाराच्या दरम्यान हा रुग्णाचा मृत्यू झालाय अशी माहिती या रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी दिलेली आहे। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलंय? रुग्णाचा मृत्यू झालेला आहे, मात्र त्याचे नातेवाईक आरोप करताना दिसतात आणि डीन यांनी एक वेगळं स्पष्टीकरण दिलंय। रेणुसे नावाचा हा जो मयत झालेला रुग्ण आहे तो काही दिवसांपूर्वी ससून मधल्या आयसीयू मध्ये भरती झालेला होता। त्याच्यावरती वेगवेगळ्या शस्त्रक्रिया यापूर्वी पार पडलेल्या आहेत असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। गाडीवरून पडल्यामुळे त्याचा अपघात झाला होता, पाठीला जबर मार लागलेला होता आणि प्रकृती त्याची चिंताजनक होती, म्हणून त्याला आयसीयू मध्ये भरती केलेलं होतं। आयसीयू मध्ये भरती केलेलं असताना या उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झालाय। मात्र दुसरीकडे त्याच्या नातेवाईकांनी आयसीयू मध्ये त्या रुग्णाला उंदीर चावल्याचा आरोप केलेला आहे। या सगळ्या प्रश्नांवरती जेव्हा रुग्णालय प्रशासनासोबत जे डीन आहेत विनायक काळे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की उंदीर चावल्यामुळे कुठलाही व्यक्ती मरत नाही, हवं तर तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा। मात्र जो नातेवाईकांनी आरोप केलेला आहे तो गंभीर आहे की रेणुसे नावाचा जो मृत पावलेला रुग्ण आहे त्याला उंदीर चावला आणि उंदीर चावल्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाला, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो नातेवाईकांकडून केला जातोय। या सगळ्या प्रकरणासाठी आता आदेशही डीन यांनी दिलेले आहेत की नेमकी काय परिस्थिती होती, काय नेमकी या सगळ्या उपचाराच्या दरम्यान वेगवेगळ्या घटना घडल्या, या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। प्राथमिक अहवाल चौकशीचा आज संध्याकाळपर्यंत मागवला जाईल असंही विनायक काळेंनी सांगितलंय। बघावं लागणार आहे नेमकी काय सत्यता आहे। अगदी या चौकशीमधून नेमकं काय समोर येतं याविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद ज्ञानेश्वर या अपडेटसाठी।